आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर साम टीव्हीने एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा 1 रुपयाचा विम्यासाठी त्यांना 100 रुपये मोजावे लागत होते। याच वक्तव्यावरती दादा भुसे, जे माजी कृषी मंत्री देखील राहिलेले आहेत, त्यांनी असं विधान केलेलं आहे की जर शेतकऱ्यांकडून 100 रुपये घेतले तर काय होतं, पण त्यांना 5,000 पर्यंत त्यांना जो फायदा मिळतो ते कोणी बघत नाही। आता कसं आहे की भुसे साहेब असतील, नाहीतर महायुतीतले सर्व जे नेते आणि मंत्री आहेत त्यांना कोटीसुद्धा कमी वाटायला लागलेले आहेत। एखाद कोटी अरे फार कमी आहेत, 5 कोटी 10 कोटी 20 कोटी। आता आपल्याला माहिती आहे की किती खोके आणि सगळा विषय। आता तुम्ही एका बाजूला म्हणता 1 रुपयाला तुम्ही योजना आणत आहात आणि दुसऱ्या बाजूला जर शेतकऱ्याला 100 300 400 रुपये लागतात, आत्तासुद्धा लागतात। मी माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस 40,000 शेतकऱ्यांचा विमा काढला आणि त्याला 300 400 रुपये तिथं खर्च आला। मग अशा पद्धतीने या लोकांना जर पैसा लागत असेल आणि तुम्ही भाषण करत असताना 1 रुपयात विमा देतो असं जर सांगत असाल, ही फसवेगिरी आहे। आणि तुम्ही जर म्हणत असाल 5 रुपये तुमचे मिळतात, म्हणजे हे अतिशय खालच्या लेवलचं वक्तव्य झालं भुसे साहेबांचं। आता ह्याच्यामध्ये अजून जर तुम्ही खोलात गेला तर 1 रुपया तुम्ही विमा घेतला असं म्हणता, पण त्याच्यात तुम्ही 10,000 कोटी रुपये हे तिथं सरकारकडनं तिथं प्रीमियम म्हणून त्या विमा कंपनीला दिलेलं आहे। आणि तुम्ही शेतकऱ्याला किती दिले तर 3,500 कोटी, 6,500 कोटी गेले कुठं? आता आम्ही अनेक जे काही कमिशनच्या गोष्टी आहेत, नाहीतर मलिदा खाल्लेला या सरकारच्या नेत्यांनी हे सांगितलेलं आहे। मग या विमा कंपनीच्या बाबतीतसुद्धा मलिदा खाल्ला गेला का आणि त्याचा थोडासा हिस्सा हा भुसे साहेबांना गेला का, असाही प्रश्न आपल्याला तिथं करावा लागेल। त्यामुळे अतिशय अहंकारी हे सर्व नेते त्या ठिकाणी झालेले आहेत। म्हणून ह्यांना शेतकऱ्याला 100 रुपये 200 5,000 रुपये काही लेवलला जाऊन ते त्या ठिकाणी बोलतात। त्यामुळे किती रुपये तुम्ही विमा कंपनीला दिले आणि किती शेतकऱ्याला मिळालं, फायदा हा खऱ्या अर्थात शेतकऱ्याचा झाला का कंपनी आणि नेत्याचा झाला, हे आपल्याला बघावं लागेल। खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून जशा पद्धतीने राज्यामध्ये दुष्काळ पडतोय किंवा अतिवृष्टी होते, कायमच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम पोहोचली जात नाही किंवा मिळत नाही, त्यांना नेहमीच विलंब होत असतो। आणि आता विम्याचा जो प्रकार उघडकीस आलेला आहे, नक्की न्याय कुणाला मिळतोय? शेतकऱ्यांना मिळतोय की सरकारमधील कोणत्या नेत्याला मिळतोय? तुम्हाला काय वाटतं? एक तर विमा कंपनीनं तुम्हाला सांगितलं 10,000 कोटी रुपये विमा कंपनीला मिळाले आणि 3,500 कोटीच फक्त शेतकऱ्याला वाटण्यात आलं। ह्याच्यावरून सरळ आपल्याला दिसतंय की विमा कंपनीचा इथं फायदा झाला आणि विमा कंपनीला फायदा होत असेल त्यातून काही वाटा हा नेत्याकडे येत असेल का, हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल। आता राहिला दुष्काळ निधी, 41 तालुके फक्त केंद्र सरकारला या सरकारने यादीच्या माध्यमातून पाठवलं होतं की इथं दुष्काळ आहे। आता नगर जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आणि इतरही 12 जिल्हे त्यांनी वगळले होते। म्हणजे आम्ही तिथं काही दुष्काळ नव्हता का? पाणी द्यावं लागलं, सरकारकडनं नाही मिळालं, आम्हाला पाणी द्यावं लागलं, अशी वाईट परिस्थिती होती। मग हे सरकार झोपलेलं जागं झालं, आम्ही त्यांना जागं केलं आणि मग त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जो काही 41 तालुके सोडून जे दुसरे तालुके आहेत त्याच्यामध्ये दुष्काळ जाहीर केला SDRFच्या अंतर्गत। आता NDRFचे पैसे आले केंद्राचे, बाकीचं हे जे पैसे कधी येणार त्याबद्दल कोणी बोले ना। तर मग शेतकऱ्याला वेळेवर पैसा मिळाला असता तर त्या शेतकऱ्याला बाहेरून व्याजावर 5% महिन्याला पैसा घेतला नसता। पण कोणाला शेतकऱ्याचं बघितलं, त्यांना असं वाटतं 5,000 शेतकऱ्याला वर्षाला दिले पण शेतकऱ्याला आम्ही विकत घेतलं, अशी या सत्तेत असलेल्या लोकांची प्रवृत्ती आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सध्या विधान परिषदेवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि विटेकर या दोघांच्या नावाची चर्चा चालू आहे। काही म्हणजे वर्षभरापूर्वी ते आपल्या सहकारी होते, यांच्या निवडीकडे कसं बघता, त्यांच्या नावाची चर्चा चालू आहे? आता गर्जे साहेब हे पूर्वीपासून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा एक कार्यकर्ता आहे। एक जे कपाट आव्हाड साहेब नेहमी म्हणतात आमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट तिथं होते, त्या कपाटाची चावी ही गर्जे साहेबांकडेच होती। आता त्या चावीचा वापर त्यांनी कोणासाठी केला याचा काय आपल्याला वेगळं काय बोलता येणार नाही। कदाचित दादांना त्याचा जास्त फायदा झाला असावा आणि त्यामुळेच एक गिफ्ट म्हणून ही MLC दिली जाते का याच्याकडे आपल्याला विचार करावा लागेल। विटेकर साहेबांचं नाव थोडं आश्चर्यचकित आम्ही झालो, कारण आम्हाला असं वाटत होतं की मकरंद पाटलांच्या बंधूंना तिथं संधी मिळेल, नाही तर अजून काही इतरही लोक आहेत जे प्रामाणिकपणे दादांबरोबर लढले, पण बाकीच्यांचा विचार न होता विटेकरांचा विचार होतो। आश्चर्याची पण त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण शेवटी पक्ष वेगळा आहे। एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न विचारते की बीडमध्ये 2 दिवसापूर्वी एक खुनाचा प्रकार समोर आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकारामध्ये आपल्या पक्षातील एका पदाधिकाऱ्याचं तिकडचं नाव समोर येत आहे। या सगळ्या घटनेकडे कसं बघता आणि पोलीस जी काही संपूर्ण तपास करत आहे त्याच्यामधून काय उघडकीस येईल हे सत्य असं वाटतं? बबन गीतेंबद्दल तुम्ही जर म्हणत असाल तर बबन गीते तेच ते की ज्यांनी तिथं जेव्हा भाजपकडनं आणि मुंडे साहेब जे आहेत आपले धनुभाऊ आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं जेव्हा बूथ ताब्यात घेतला जातो तर त्यांनीच पर्दाफाश केला। मीडियाकडे तो विषय आला, आमच्याकडे तो व्हिडिओ आला, आम्ही तो लोकांपर्यंत नेला। त्याच व्यक्तीवर आता खुनाचा आरोप केला जातो। खरंच त्यांनी काय चुकीचं केलं असेल तर कारवाई व्हावी, पण
तिथं जर आपण परळीमध्ये बघितलं तर तिथे लोक फार चांगली आहेत, कारण मी स्वतः तिथं अनेक वेळा गेलेलो आहोत. त्याच्याचबरोबर तिथं मला पंकजाताईंबद्दल बोलायचं नाही, त्या मोठ्या नेत्या, धनुभाऊ मोठे नेते आहेत, पण परळी हा मतदारसंघ हे धनुभाऊचं पण तिथं चालत नाही. त्यांचा एक तिथं कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याचं मला नाव नाही, पण मी एवढंच बोललो तरी अख्ख्या परळीला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलतो आहे. त्याचंच तिथं जास्त चालतो. तो राईट अँड लेफ्ट हँड दोन्ही धनुभाऊचे आहेत. आता त्यांची प्रवृत्ती जर आपण बघितली, याचा एक अभ्यास खऱ्या अर्थाने केला पाहिजे. छोट्या मोठ्या व्यावसायिकांना सुद्धा कमिशनसाठी या लोकांनी सोडलं नाही, या व्यक्तीला सोडलं नाही. आणि तिथं गुंडागर्दी असेल तर त्याचे जे प्रमुख आहेत तेच हे पदाधिकारी आहेत जे धनुभाऊबरोबर असतात. आणि त्यामुळे ह्यांचं ह्याच्यामध्ये काय आहे का हे आपल्याला बघावं लागेल. आणि तिथं असलेलं पोलीस प्रशासन कधीही स्वच्छ तिथं हे करणार नाही, म्हणजे शहानिशा करणार नाही. बाहेरून एखादा स्वच्छ अधिकारी पाठवावा लागेल आणि खरं काय खोटं काय हे आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागेल. तर आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या संदर्भात पीक विम्याचा एक विषय समोर आलेला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये मंत्र्यांना, नेत्यांना जो काही फायदा मिळतो त्याच्यामध्ये दादा भुसे यांचा देखील नंबर लागतो का, त्यांचं देखील नाव येतं का, हा देखील विचार करण्याचा एक विषय असल्याचं रोहित पवार यांनी बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरामन नितीनसह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.